तर दुसरीकडे पावसानं हुलकावणी दिल्यानं बळीराजा हतबल झाला। नाशिक जिल्ह्यात पेरणीची कामं खोळंबली। राज्यात एकीकडे अनेक जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस होतोय, मात्र नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत दमदार पाऊस झालेला नाही। आकाशात ढग भरून येतात, पाऊस पडेल असं वातावरण होतं, मात्र वरुण राजा हुलकावणी देतो। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दमदार पावसाअभावी बळीराजाची पेरण्यांची कामं खोळंबली आहे। जून महिन्यात बऱ्यापैकी शेतीची कामं आटपून गेलेली असताना यंदा मात्र जून महिना तसा कोरडा गेल्यानं बळीराजा हतबल झाला। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष खताळ यांनी। नाशिक जिल्ह्यात सध्या आज 30 तारीख असून देखील पूर्ण जून महिना गेला, मात्र पावसाने नाशिक जिल्ह्यात कमी प्रमाणात हजेरी लावली नाही। या ठिकाणी जवळजवळ शेतकऱ्यांच्या पेरण्या ज्या आहे या पूर्णपणे थांबल्या असून आपण या चित्रामध्ये बघू शकतो। या ठिकाणी सध्या शेतकऱ्यांनी जी आहे पेरणी केलेली होती, पेरणी करण्यासाठी जे खत लागतं, गावठी खत असो किंवा शेणखत असो, हे पूर्णपणे शेतकऱ्यांनी हे नांगरून वखरून आणि फणून शेतकऱ्यांनी हे जे खत आहे त्या ठिकाणी हे केलेलं आहे। मात्र पावसाने दडी दिल्यामुळे शेतकऱ्यांचा जो हा खर्च आहे हा पूर्ण आता जवळ महिन्यापासून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे, मात्र तरी देखील पाऊस जो आहे हा पडत नाही। मात्र आकाशात आपण जर बघितलं तर आकाशामध्ये सध्या ढगांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली, मात्र पाऊस जो आहे सकाळपासून ढग अशी गोळा होतात, मात्र पाऊस पडत नाही। त्यामुळे शेतकरी जो आहे हा पूर्णपणे हवालदिल झालेला आहे। आणि काही लोकांनी जी मका केली होती किंवा मका जी पेरली होती ते त्यांच्यावर देखील आता सध्या दुबार पेरणीचं संकट जे आहे ते निर्माण झालंय। शेतकरी जो आहे हा जवळपास इकडनं तिकडनं काही गोष्टी करून शेणखत जमा करून किंवा मका टाकण्याचं काम सध्या सुरू होतं। मात्र पावसाने 30 जून देखील उठून गेल्यानंतर आज देखील पाऊस पडत नसल्याने शेतकरी कुठेतरी मेटाकुटीला आलेला आहे। त्यामुळे आता बळीराजाकडे एवढीच प्रार्थना शेतकरी करतो की लवकरात लवकर पाऊस पडून आता तरी देवा पाऊस पडण्याची हे करू दे। जय महाराजसाठी संतोष खताळ, नाशिक मनमाड। तर शेतकऱ्यांनीही आपली व्यथा मांडली आहे, ऐकूयात। हवामान खात्याने सांगून 8 दिवस झाले का मान्सून महाराष्ट्रात आलेला आहे, पण अजून थेंब पण पडला नाही। आबट भरून येत आहे, पूर्ण येत आहे। आम्ही त्या भरोशावर सगळं खतं बितं पकडून बे भरणं आणून ठेवलेले आहे, पण आजपर्यंत थेंब नाही पडला। 8 दिवसात हवामान खातं एकदम चुकीचं सांगतंय। शेतकऱ्याची नुकसान झाली, आम्ही खतं पकडून दिले, बी भरण आणलं, सगळं खर्च जो झालेला आहे तो 50% खर्च होऊन गेलेला आहे। काही लोकांनी कोड्यात पूर्ण पिकं उभे केलेले, पण फक्त आज येईल उद्या येईल हीच अपेक्षा आम्ही करतोय, अजून पण पाऊस पडत नाही।